आता इथून पुढे काय दिसायला भेटत असतं बरं का. इथून पुढे जर बघायला गेलात तर मेटलची रिॲक्शन आपण बघत आहोत. आता मेटलची रिॲक्शन आपल्याला बघायची आहे ॲसिडसोबत. ठीक आहे, तो मेटलची रिॲक्शन आपल्याला बघायची आहे ॲसिडसोबत. ॲसिडसोबत मेटलची रिॲक्शन काय होते त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. आता ॲसिड कोणता घेणार बरं का. आपण HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे आपल्याकडे H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड आहे आपल्याकडे, नंतर HNO3 नायट्रिक ॲसिड आहे आपल्याकडे. तर आपल्याकडे जे काही स्ट्रॉंग ॲसिड आहेत तर त्या स्ट्रॉंग ॲसिडची मेटलसोबत रिॲक्शन कशा पद्धतीने होते त्याच्याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. ओके, तो इथपर्यंत आपण झालं होतं. ओके, तर मग आता बघा, तर ही जी काही एक बरणी आहे याच्यामध्ये आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड जे काही आपण हे केलेलं आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे या बरणीमध्ये आणि आपण वरून जो काही मेटल टाकत आहोत. मग आता आपल्याला बघायचं आहे की यार की दोघांची रिॲक्शन होऊन होतं तरी काय. ओके, नंतर एक बेंड पाई आहे जे याला पूर्ण क्लोज करून याच्यामध्ये फक्त एक पाईप बाहेर काढलेला आहे म्हणजे आपल्याला दिसायला भेटेल. आणि त्याला काय केलेलं बरं का, हे जे काही इकडे फेस आहे इथं साबणाचं पाणी बनवून ठेवलेलं असतं. आता काय होणार, याच्यामध्ये आहे समजा आपलं HCl आहे. ओके, HCl आहे आणि याच्यामध्ये एक मेटल टाकला आहे मी, कोणता तरी मेटल. तो मेटल प्लस HCl या दोघांची आतमध्ये रिॲक्शन होत असावी, राईट का. रिॲक्शन झाल्यानंतर का समजा चुकून जर काही इथं बुडबुडे आली तर याचा अर्थ आपण असं अजूम करून घेणार की आतमध्ये रिॲक्शन झाली गड्या. सांगायचं तात्पर्य काय आहे की ॲसिड अँड द मेटल या दोघांना एकत्र टाकलेलं आहे, त्या दोघांमध्ये काहीतरी रिॲक्शन होत असेल, दोघं एकमेकांना मारामारी करून काहीतरी नवीनच बनवत असतील, आतमध्ये रिॲक्शन चाललेली आहे. तर रिॲक्शन चालल्यामुळे काय होतं, काही ना काही भेटेल आपल्याला. म्हणजे भेटणारा जर का समजा आपण बघायचं की रिॲक्शन होते का नाही, इथं जर का फुगे वगैरे असे बुडबुडे किंवा असे बबल्स तयार होऊन जातात, असे जर का काही तयार झाले तर याचा अर्थ रिॲक्शन होते. म्हणजे एक गोष्ट तर कन्फर्म होऊन गेली की काय मेटल आणि HCl जो की या दोघांचा आपल्याला काय दिसायला भेटत असतं, रिॲक्शन होते. तो मेटल आणि HCl H2SO4 और ॲसिड, तर आपण ॲसिड म्हणू. मेटल आणि ॲसिडची रिॲक्शन होते. ओके, रिॲक्शन होते, पण रिॲक्शन झाल्यानंतर काय बनतं बरं का हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तो मग आपल्याला हे सोप सोल्युशन आहे. काय बनतं काय ते आपल्याला बघायचं आहे. जसं की एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया. आणि बघा दुसरी महत्त्वाची बात काय आहे की इथं जे की ना हे जे की वरती इथून काय होतं आहे, अशा पद्धतीने इथं या पाण्यामध्ये शिरते ते असे बबल तयार होतात. इथं जर का समजा तुम्ही माचीस लावली, इथं बघा हे बबल दिसत आहेत का तुम्हाला, झूम करतो हे बघा, हा बघा हा बबल दिसतोय का, हवाला बबल. ओके, तर इथं जर का समजा तुम्ही कॅन्डल जर का लावला तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, पॉप पॉप तो साऊंड असतो हायड्रोजन गॅसचा. जेव्हा तुम्ही माची शिजवतात ना तेव्हा एक साऊंड येत असतो, त्याला पॉपअप साऊंड म्हणतो आपण. तर तसला साऊंड जर का आला तर याचा अर्थ काय झाला बरं का, साऊंड जर का पॉपअप साऊंड जर का आला तर समजून घ्यायचं की याच्यामध्ये हायड्रोजन गॅस जो आहे ना बाहेर पडत होता. तर मेटल आणि ॲसिड यांची रिॲक्शन झाल्यानंतर एक गॅस बाहेर पडतो, राईट का. तो गॅस बाहेर पडतो की नाही ते चेक करण्यासाठी अशी अरेंजमेंट केलेली असते. कॅन्डल जर का तुम्ही शिलगवला तर तो गॅस आपल्याला दिसायला भेटून जातो. मीन्स व्हॉट, तो पॉपअप साऊंड निघताना दिसायला भेटेल, म्हणजे हायड्रोजन गॅस बाहेर पडत आहे. ओके, मग रिॲक्शनला आपण कशा पद्धतीने समजू शकतो तर बघा हे दिलेलं आहे. इथे टाकलेलं आपण झिंक टाकलेला आहे, तो झिंक आहे. नंतर समजा आपण HCl, तो झिंक आणि HCl या दोघांना एका बरणीमध्ये ठेवलेला आहे, वरून त्या बरणीला पॅक करून ठेवलं आहे. या अशा पद्धतीने आपण एक कॅन्डल काढलेला आहे. आता घडतंय काय बरं का, झिंक आणि HCl यांची रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून आपल्या आतमध्ये झिंक क्लोराईड तयार होताना दिसायला भेटलं. सांगा बरं का रे, झिंक क्लोराईड काय आहे सांगा पटकन. झिंक क्लोराईड काय आहे रे, सांगू शकतात का. झिंक क्लोराईड आपला एक साल्ट आहे, तो झिंक क्लोराईड साल्ट आहे आणि आपल्याला हायड्रोजन गॅस दिसायला बाहेर पडताना दिसायला भेटतोय. तो काय होतंय बरं का, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय दिसायला भेटते की झिंकचा क्लोराईड मीन्स व्हॉट, साल्ट बाहेर पडते आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडते. ओके, मग रिॲक्शन टोटल कशी समजू शकतो आपण की बाबा मेटलची रिॲक्शन जर का समजा ॲसिडसोबत जर का होत असेल तर आपल्याला काय भेटेल, आपल्याला साल्ट भेटेल आणि हायड्रोजन गॅस भेटेल. साल्ट आणि हायड्रोजन गॅस आपल्याला दिसायला भेटत असते. ओके, तर ही बात आपल्या लक्षामध्ये ठेवायची. ओके, तो जर का समजा मेटल ॲसिडसोबत रिॲक्शन होते तर साल्ट आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडत असतो. जर का ही डोक्यात जर का असली गोष्ट तर तुम्हाला इक्वेशन पण सॉल्व करता येऊन जाते. तो बघा इथं काय मेन्शन केले, झिंक रिॲक्ट विथ द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड टू फॉर्म द झिंक क्लोराईड. तो झिंक रिॲक्ट विथ द हायड्रोक्लोरिक ॲसिड फॉर्म द झिंक क्लोराईड अँड द हायड्रोजन गॅस. ओके, तो एक जनरल इक्वेशन तर आपल्याला भेटून जात असते. देअरफॉर मॅग्नेशियम ॲल्युमिनियम आयन ऑल्सो रिॲक्ट विथ द डायल्युटेड हायड्रोक्लोरिक. आता यांना असं का म्हटलेलं आहे मॅग्नेशियम, कारण की दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी जे ना आपल्याला रिॲक्शन करताना दिसायला भेटत नाही. जसं की ॲल्युमिनियम आणि आयन जे काही आहेत ना ते वॉटरसोबत रिॲक्शन करत नाही, बरोबर की नाही. आता इथे एक वाक्य काय मेन्शन करतात ते की मॅग्नेशियम झाला, ॲल्युमिनियम झाला, आयन झाला, हे तिघं जे काही आहेत ना ॲसिडसोबत रिॲक्शन करताना आपल्याला दिसायला भेटत आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी काय सांगतोय, काही मेटल जे काही आहेत ते ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतात तर काही ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करत नाही, असं बी असतं. काही जे काही आहेत ते ॲसिडसोबत रिॲक्शन करतील, काही करणार नाहीत, काही वॉटरसोबत करतील, काही करणार नाहीत, अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं. मग आता
रिॲक्शन करतायत, परंतु किती रिॲक्टिव्ह आहेत हे काढण्यासाठी आपल्याला यांचा वापर करावा लागत नाही. म्हणजे काय, मी शेवटी तुम्हाला व्यवस्थित सांगेल समजून. तो बघा पहिले, तो रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिडबद्दल एक जनरल बात आपण बोलून झाली की बाबा ॲसिड जर मेटलसोबत रिॲक्शन करत असेल तर त्या मेटलचा साल्ट तयार होताना दिसायला भेटेल आणि आपल्याला हायड्रोजन गॅस लिबरेट होताना दिसायला भेटेल. ओके, ही बात करून टाकली. जे सेम जी बात तुम्ही त्या वरची मेटलसोबत केली, ही बात पण इथं बघा या मेटलसोबत म्हणजेच मॅग्नेशियमसोबत दिसायला भेटते. तो झिंकची बात केली होती आपण, खाली आता मॅग्नेशियमची. मॅग्नेशियम प्लस याची शेल जर केला तर MgCl2 तुम्हाला बनताना दिसायला भेटत असतो. नेक्स्ट इज व्हॉट, ॲल्युमिनियम रिॲक्ट स्लोली विथ द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड कम्पेअर टू द मॅग्नेशियम. लक्षात घ्यायचं. आता या दोघांची आता ॲक्च्युली तुम्हाला ना रिॲक्टिव्हिटी बघायची. आता ही रिॲक्टिव्हिटी कशी करणार बरं का, ज्या केसमध्ये आपण मेटल आणि ॲसिडची रिॲक्शन करत आहोत याची रिॲक्टिव्हिटी कशी चेक करावी. साईडला बबल फॉर्म होत आहेत, बबल फॉर्मचा रेट जर का जास्त असेल म्हणजे हायड्रोजन गॅस जास्त बाहेर पडतोय. हायड्रोजन गॅस जर का जास्त बाहेर पडत असेल तर याचा अर्थ काय होणार आहे की रिॲक्शन आपल्याला जास्त दिसायला भेटते. बरोबर की नाही. मग समजा एक घटना आपण बघितली काय बरं का, हे दोन गोष्टी सांगितलं आहे. ॲल्युमिनियमची रिॲक्शन केली आपण समजा ॲसिडसोबत, राईट का. त्याच वेळेस आपण मॅग्नेशियमची रिॲक्शन केली आपल्या ॲसिडसोबत. तो मला काहीतरी त्यांचा क्लोराईड तयार होताना दिसायला भेटेल, जसं की ॲल्युमिनियमचा क्लोराईड तयार होताना दिसेल, मॅग्नेशियमचा क्लोराईड तयार होताना दिसेल. बरोबर आहे. आता यांनी काय सांगितलं की ॲल्युमिनियम जो काय आहे तो डायल्युटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत रिॲक्शन करणार, राईट का, कम्पेअर टू द मॅग्नेशियम. सांगायचं तात्पर्य काय आहे की ॲल्युमिनियम जेव्हा HCl तुम्ही ॲड करणार म्हणजे मेटल जेव्हा HCl सोबत ॲड करतोय तर त्याच्यापासून काय बनतंय बरं का, ॲल्युमिनियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस. पण हायड्रोजन गॅस जो आहे ना तो जास्त बाहेर पडतोय, जास्त बाहेर पडतो म्हणजे बबल जास्त तयार होत आहेत. कोणाच्या तुलनेला, मॅग्नेशियमच्या तुलनेला. तर आपण काय म्हणून देतो बाबा की ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी जी काय आहे ती मॅग्नेशियमपेक्षा जास्त दिसायला भेटत असते. कशामध्ये, ॲसिडमध्ये. तर ॲसिडमध्ये ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे मॅग्नेशियमपेक्षा. त्यासाठी आपण एक क्रम रचून ठेवला आहे, पुढे जाऊन बघू आपण तो. हे बघा आता ॲल्युमिनियम रिॲक्ट स्लोली. ओके, स्लोली मेन्शन केलं आहे, स्लोली. तो ॲल्युमिनियम रिॲक्ट स्लोली विथ द हायड्रोक्लोरिक ॲसिड कम्पेअर टू द मॅग्नेशियम. ओके, वाक्य व्यवस्थित वाचून बघूया. बघा हां, ॲल्युमिनियम रिॲक्ट स्लोली. तर ॲल्युमिनियम जी काय आहे डायल्युटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत जी काय आहे तो स्लोली रिॲक्ट करत असतो मॅग्नेशियमच्या तुलनेने, स्लोली रिॲक्ट करत असतो. ही बात दिसायला भेटते. आता यांचा एक क्रम आहे, तो क्रम तुम्हाला परीक्षेला विचारतात, मे बी तो इथंच कुठेतरी असावा. ठीक आहे, बघू पुढे एक एक करून. नंतर रिॲक्शन कशाची झाली, तर ॲल्युमिनियमची रिॲक्शन झाली, मॅग्नेशियमची रिॲक्शन झाली. तुम्हाला रिॲक्शन वगैरे बनवता येतील. आता हे रिॲक्शन कशा बनवायचं आहे, रिॲक्शन केमिकल रिॲक्शन बॅलन्सिंगमध्ये शिकतो माणूस. ठीक आहे, पुढे जाऊया. तर पुढे जर बघायला गेलं तर काय, आता ॲसिडसोबतच रिॲक्शन चाललेली. ओके, हां, हे वाला पॉईंट सांगायचा होता. हां, तर मग काय, मेटल जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्शन करत आहोत त्याची रिॲक्टिव्हिटी बघत आहे बरं का मी. तो पहिले मॅग्नेशियम, नंतर आहे ॲल्युमिनियम, नंतर आहे झिंक आणि नंतर आहे फेरस. सांगायचं तात्पर्य काय आहे, एवढी बात बी लक्षात राहिली तरी काम होऊन जाणार आहे. काय बरं का, की मॅग्नेशियम जेव्हा आपण HCl किंवा आपल्या ॲसिडसोबत रिॲक्शन करत आहोत तर काय होतंय, जास्त बुडबुडे तयार होतात किंवा हायड्रोजन गॅस जास्त तयार होते. जर जास्त बुडबुडे किंवा जास्त हायड्रोजन गॅस जर का तयार होत असेल तर यांच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी जास्त. म्हणजे काय आहे, मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे तुलनेने ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे तुलनेने झिंक, आणि झिंकची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे फेरसपेक्षा. हे कशामध्ये घडते सगळी कहाणी, दिस आर ऑल, ते हे सगळे आपल्या ॲसिडमध्ये. तो मॅग्नेशियम ॲसिडसोबत जास्त रिॲक्टिव्ह आहे, ॲल्युमिनियम त्याच्यापेक्षा थोडा कमी रिॲक्टिव्ह आहे, झिंक ॲल्युमिनियमपेक्षा पण थोडा कमी रिॲक्टिव्ह आहे ॲसिडसोबत, आणि फेरीज सगळ्यात कमी आपल्याला रिॲक्टिव्ह दिसायला भेटत असतो ॲसिडसोबत. ती बात, एवढी बात तुम्हाला हा पॉईंट सांगायचा होता. तुम्हाला कळालं का रे की मेटल जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्शन करतो तेव्हा काय होतं, ते कळालं का, हा पॉईंट सांगा. ठीक आहे, पुढे जाऊया. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट, आता ओके बात झाली. सो मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक अँड द आयर्न ऑल्सो रिॲक्ट विथ द सल्फ्युरिक. आता वरची बात आपण HCl सोबत केली होती. तर आता त्यांनी काय सांगितलं आहे, तुम्ही आता एक ॲसिड म्हणून HCl घेतला, जनरल बोलत होतो आपण, ॲसिड म्हणून आपण HCl घेतला होता मागं, बरोबर. आता आपण जर का समजा ॲसिड म्हणून जर का आपण H2SO4 घेतला, H2SO4. ओके, आता ॲसिड आहे ना, आपण आपला स्ट्रॉंग ॲसिड आहे जो की चांगला याच्यापासून HCl वगैरे बनतो. आपण याचे डिस्कशन अगोदर केलं. आता मी काय म्हणतो तुम्हाला की जर का समजा मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक आणि फेरस यांची रिॲक्शन जर का तुम्ही आता H2SO4 या ॲसिडसोबत जर केली तर काय रिझल्ट दिसायला भेटेल, रिझल्ट तुम्हाला सेम दिसायला भेटेल. ओके, तो रिझल्ट आपल्याला सेम दिसायला भेटतो. कसा रिझल्ट दिसायला भेटतो बघा, तो मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक ऑल्सो रिॲक्ट विथ द सल्फ्युरिक ॲसिड सिमिलर मॅनर टू गिव्ह हायड्रोजन गॅस. बरोबर, ज्याप्रमाणे आपला ॲसिड कोणता HCl ज्याप्रमाणे मेटलसोबत रिॲक्शन करतो आणि रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला मेटॅलिक साल्ट आणि हायड्रोजन गॅस देतो, सेम स्टोरी इथं घडत असते की जर का मेटल तुम्ही H2SO4 या ॲसिडसोबत रिॲक्शन जर का केला तर मेटलचे साल्ट तयार होतील आणि हायड्रोजन गॅस आपल्याला बाहेर पडताना दिसायला भेटेल. फॉर एक्झाम्पल रिॲक्शन तुम्ही घेऊ शकतात.
ओके, तो रिॲक्शन बघू शकता आणि त्याच्यामध्ये बी सेम स्टोरी आहे. मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी जास्त, तो सेम स्टोरी. आपण ते जनरलच बोललो, आपण डायरेक्ट जनरल बोललो की बाबा मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा, ॲल्युमिनियमपेक्षा. ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा, झिंकपेक्षा. आणि झिंकची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे फेरसपेक्षा. ही सगळी स्टोरी आपण डायरेक्ट ॲसिडसाठी केलेली आहे. तर तुम्ही ॲसिडसाठी जनरल आपण केलेली बात आहे. ओके, मग HCl असो का H2SO4 असो, त्यासाठी आपल्याला रिॲक्टिव्हिटी अशाच पद्धतीने दिसायला भेटणार आहे. ओके, नंतर पुढे आता ही झाली बात सगळी क्लिअर. तर आता आपण काय बोलत होतो बरं का, की मेटल प्लस ॲसिड, या ॲसिडमध्ये पण काय बघितलं, HCl ॲसिड बघितला, H2SO4 ॲसिड बघितला. हे दोघं सेम पॅटर्नमध्ये काम करत होते. परंतु या ॲसिडमध्ये जर का मी आता तिसरा एक ॲसिड घेतला, त्याला HNO3 म्हणतो मी. HNO3 म्हणजे काय, नायट्रिक ॲसिड. HNO3 तो नायट्रिक ॲसिड म्हणतो आपण. आता जर का मेटलची रिॲक्शन या ॲसिडसोबत, कोणता ॲसिड, नायट्रिक ॲसिड, त्या मेटलची रिॲक्शन जर का नायट्रिक ॲसिडसोबत केली तर काही बदलाव वेगळा दिसायला भेटतो का, तो आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपण काय केलं आहे बरं का, आपण नायट्रिक ॲसिडमध्ये आपण मेटल वगैरे बुडवलेलं आहे. ओके, तो नायट्रिक ॲसिडमध्ये आपण मेटल वगैरे बुडवलेलं आहे. आता या ठिकाणी काही एक्सेप्शन असावा म्हणून ती बात आपल्याला दिली काय बरं का, वेन मेटल रिॲक्ट विथ द डायल्युटेड नायट्रिक ॲसिड हायड्रोजन गॅस इज नॉट अ इव्हॉल्वर. ओके, तो आता काय म्हणतायत बरं का, एक स्टोरी तर घडताना दिसायला भेटते. HCl H2SO4 जी काही आपले स्ट्रॉंग ॲसिड आहे, तर मेटलची आपण स्ट्रॉंग ॲसिडसोबत रिॲक्शन करून बघितली, आपण साल्ट तयार केले त्यांचे आणि हायड्रोजन गॅस लिबरेट केला. आता या केसमध्ये काय घडते बरं का, या केसमध्ये काय म्हणताय ते तुम्हाला, की जो मेटल आहे आपला, त्या मेटलला तुम्ही रिॲक्ट करत आहात. तुम्ही मेटलला रिॲक्ट कशासोबत करत आहे, तो मेटल रिॲक्ट विथ दी वॉट, मेटल रिॲक्टेड विथ द डायल्युटेड नायट्रिक ॲसिड, तो HNO3 सोबत. जेव्हा तुम्ही HNO3 सोबत रिॲक्शन करणार ना, तर तुम्हाला त्याचं साल्ट तयार होताना दिसायला भेटेल, पण हायड्रोजन गॅस काही बाहेर निघणार नाही. मग हा प्रयोग करण्यासाठी काही नाही, सेटअप जो काही होता तो सेटअप सेम ठेवा आणि ती नळी बाहेर काढून बघा, तुम्हाला बुडबुडे तयार होताना दिसायला भेटणार नाही. मग बुडबुडे तयार होताना दिसायला भेटणार नाही याचा अर्थ असा झाला की बाबा हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार नाही. तर मग आता आपण स्ट्रॉंग ॲसिड घेतले होते, HCl H2SO4 आणि HNO3. HCl आणि H2SO4 जे काय ते सेम रिझल्ट देतात, परंतु HNO3 जो काय आहे, HNO3 याचा रिझल्ट काय दिसायला भेटतो, की हायड्रोजन गॅस जो काय आहे तो लिब्रेट होताना आपल्याला दिसायला भेटत नाही. बोला, इथपर्यंत कळालं का रे, की ॲसिड सोबत रिॲक्शन काय करते, इथपर्यंत ओके का. आता इथपर्यंतची बात झाली, पण आता बघू आपण आता काय काय तयार होतं बरं का. तो मेटल अँड नायट्रिक ॲसिड रिॲक्ट टू, आपल्याला मेटलचे नायट्रेट तयार होताना दिसायला भेटतं, पाणी तयार होत असतं आणि ऑक्साईड तयार होत असतात त्या याची नायट्रोजन, तो नायट्रोजन ऑक्साईड आपल्याला तयार होतील. ठीक आहे, तो मग काय लक्षात ठेवायचं आता, की जेव्हा मेटल नायट्रिक ॲसिडसोबत रिॲक्शन करत आहे, मेटलचे नायट्रेट तयार होत आहेत, पाणी तयार होतं आहे आणि नायट्रोजनचा ऑक्साईड तयार होताना दिसायला भेटतो. फॉर एक्झाम्पल समजा आता रिॲक्शन काय घ्यायची, कॉपर घेतला. कॉपर जर का HNO3 सोबत जर का रिॲक्ट केला तर आपल्याला कॉपरचं नायट्रेट तयार होताना दिसायला भेटेल, पाणी तयार होताना दिसायला भेटेल आणि नायट्रोजनचं ऑक्साईड तयार होताना दिसायला भेटत असते. तर या जनरल रिॲक्शन जी काय आहे तुमच्या लक्षामध्ये ठेवायला पाहिजे, कारण की जर का तुम्हाला इक्वेशन देऊन दिलं की टिक होईल की नाही यार, असं सांगितलं होतं, अशा पद्धतीने रिॲक्शन घडत असते. ओके, तर वेन द मेटल इज रिॲक्ट विथ दी HNO3, आपल्याला काय भेटणार आहे, त्याचा मेटलचा नायट्रेट भेटणार आहे. ॲक्च्युली तो मेटलचा नायट्रेट आपल्याला भेटत असतो, पाणी आपल्याला भेटत असतं आणि नायट्रोजन ऑक्साईड NO2 राईट आणि NO अशा पद्धतीने आपल्याला ते दिसायला भेटत असतात. नेक्स्ट इज वॉट, ते कंप्लीट झालं. आता पुढे काय दिलं आहे, गोल्ड अँड प्लॅटिनम. गोल्ड आणि प्लॅटिनम कॅन डिझॉल्व इन द हायली करोजिव्ह अँड फ्युमिक लिक्विड कॉल आहे. लक्षात घ्यायचं, आपण अगोदरच काय बोललो होतो रे, आपण काय काय बोललो होतो बरं का, गोल्ड झाला, प्लॅटिनम झाला, राईट. गोल्ड, प्लॅटिनम अँड द सिल्वर हे कशासोबतही रिॲक्शन करत नाही. कशासोबत म्हणजे काय, ना हॉट वॉटरसोबत, ना कोल्ड वॉटरसोबत, ना स्टीमसोबत, हे कशासोबतही रिॲक्शन करत नाही. परंतु आता काय बरं का, तर तुम्ही जे की इथं काय दिसायला भेटते, की कॉपर आणि प्लॅटिनम, कॉपर आणि प्लॅटिनम जी की आहेत हे कोणासोबत रिॲक्शन करणार नाही, परंतु एक वस्तू अशी आहे की त्याच्यासोबत ते रिॲक्शन करतात. मग काय बरं का ती बघ, गोल्ड अँड द प्लॅटिनम कॅन डिझॉल्व इन द हायली करोजिव्ह अँड फ्युमिक लिक्विड इन द कॉल्ड ॲज द ॲक्वारिजिया. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही गोल्ड आणि प्लॅटिनम पाण्यासोबत रिॲक्शन करतायत किंवा दुसऱ्या गोष्टींसोबत रिॲक्शन करतायत, तर ती रिॲक्शन कोणासोबतच करत नाही. पण गोल्ड आणि प्लॅटिनम जे की आहे ते रिॲक्शन करताना दिसायला भेटतील किंवा डिझॉल्व होताना दिसायला भेटतील. डिझॉल्व म्हणजे मिसळून जाणं. आता एखादा गोल्ड जर का तुम्ही त्या एखाद्या लिक्विड, आता लिक्विड कोणता आहे, ॲक्वारिजिया, तो ॲक्वारिजिया जो की आहे, ॲक्वारिजिया जो की आहे, हा ॲक्वारिजिया असा लिक्विड आहे, याच्यामध्ये कॉपर आणि प्लॅटिनम जर काय टाकतायत तर कॉपर प्लॅटिनम त्याच्यामध्ये तुम्हाला मिसळताना दिसायला भेटत असतो. मिसळणं म्हणजे रिॲक्शन करताना दिसायला भेटत असतो. ओके, गोल्ड प्लॅटिनम कोणासोबत रिॲक्शन करत नाही, पण तो ॲक्वारिजिया सोबत रिॲक्शन करत असतो. आता हा ॲक्वारिजिया काय बरं का, ओके, सो गोल्ड आहे इकडे, गोल्ड आणि प्लॅटिनम दिलेले आहे. आता तुम्ही पाण्यासोबत जर का टाकलं तर कोणत्याही प्रकारची रिॲक्शन तुम्हाला दिसणार नाही. तो गोल्ड म्हणा का प्लॅटिनम म्हणा, पाण्यामध्ये टाकलं, पाण्यामध्ये किंवा ॲसिडमध्ये, तो ॲसिडमध्ये टाका का पाण्यामध्ये टाका, तुम्हाला कोणत्याही प्रकारची रिॲक्शन दिसायला भेटत नाही. सो गोल्ड आणि कॉपर जे काय आहे ते पाण्यासोबत, गोल्ड अँड गोल्ड अँड प्लॅटिनम जे की आहे ते पाण्यासोबत आणि ॲसिडसोबत रिॲक्शन करत नाही. तर रिॲक्शन कोणासोबत करतात ते बघा.
ॲक्वारिजा. हे ॲक्वारिजा काय बरं का, तर कॉन्सन्ट्रेटिक HCl आणि कॉन्सन्ट्रेटिक HNO3 लक्षात घ्या. तो कॉन्सन्ट्रेटिक HCl आणि HNO3 या दोघांचं जर का एकत्रीकरण केलं तर त्याला म्हणतो आपण ॲक्वारिजा. आता एकत्र पण कसं करायचं, 3 पार्ट HClचे 1 पार्ट HNO3 याचा लक्षात घ्या. HCl अधिक HNO3 या दोघांपासून ॲक्वारिजा बनतो आणि या ॲक्वारिजामध्ये जर का तुम्ही सोना किंवा प्लॅटिनम जर टाकलं तर तो मिसळून जाताना दिसायला भेटत असतो. याच्यामध्ये 3 प्रमाण असतं HClचं, 1 प्रमाण असतं आपल्या कशाचं HNO3चं. अशा पद्धतीने स्टोरी दिसायला भेटत असते. ओके, तो 3 प्रमाण जे काय आहे ते HClचं आहे, 1 प्रमाण जो की आपला HNO3चा आहे, त्याच्यापासून आपला ॲक्वारिजा बनत असतो. आणि तुम्हाला प्रश्न विचारतील ते की गोल्ड आणि कॉपर जी काय ते रिॲक्शन कोणासोबत करतात किंवा कशामध्ये. गोल्ड अँड कॉपर इज डिझॉल्व इन द ॲक्वारिजा. ॲक्वारिजा इज मेड अप फ्रॉम द व्हॉट HCl अँड द HNO3. HClचे 3 पार्ट, HNO3 चा 1 पार्ट, यांच्यापासून बनलेला जो काही हा ॲक्वारिजा आहे त्याच्यामध्ये आपला कॉपर, आपलं गोल्ड आणि प्लॅटिनम जे काही आहे ते आपल्याला काय होताना दिसायला भेटत असतात, ते डिझॉल्व होताना दिसायला भेटत असतात. ओके, तो कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडचं 3 प्रमाण आणि नायट्रिक ॲसिडचं 1 प्रमाण अशा पद्धतीने आपल्याला मिसळताना दिसायला भेटत असतात. पुढे काय बरं का, रिॲक्शन ऑफ द मेटल विथ द साल्ट ऑफ द अदर मेटल. द आयर्न नेल गेट्स कोटेड विथ द रेडिश ब्राऊन कलर. आता एका म्हणजे आता कुठली बात करतोय बरं का आपण, इथपर्यंत बात संपवली. रिॲक्शन ऑफ मेटल विथ द साल्ट अँड द अदर मेटल. तर आता मेटलची रिॲक्शन साल्ट सोबत कशा पद्धतीने होते आणि इतर मेटल किंवा नॉन मेटल सोबत कशा पद्धतीने होते, हा वाला पॉईंट आपल्याला बघायचा आहे. तर बघू आता काय, जर मेटल साल्ट सोबत रिॲक्शन करतोय तर काय होतंय बरं का, बघूया. ओके, आता आपल्याकडे साल्ट कोणते असतात, आपल्याकडे साल्ट असतात समजा कॅल्शियम कार्बोनेट झाला, सोडियम क्लोराईड झाला, सोडियम क्लोराईड, नंतर कॅल्शियम कार्बोनेट, असले वेगवेगळे साल्ट आपल्याला दिसाल, मॅग्नेशियम क्लोराईड आहे. ओके, तर ते आपले साल्ट आहेत. तर मग मेटल साल्टसोबत काय रिॲक्शन करतोय बघूया. ओके, आता इथे काय दिसायला भेटते बरं का, जेव्हा आपण कॉपर सल्फेट आणि इथं आयर्न नेल आहे, तर कॉपर सल्फेट जर का समजा तुम्ही कॉपर सल्फेटमध्ये आयर्न नेल जर का टाकतायत ना, तर तुम्हाला कॉपर सल्फेटमध्ये बघा आयर्न नेल आहे आणि कॉपर सल्फेट. तर अशा पद्धतीने एक बर्नी आहे, याच्यामध्ये कॉपर सल्फेट आहे आणि एक खिळा टाकला पण आयर्नचा, लोखंडाचा, तर तो खिळा जो की ना लाल कलरचा होऊन जातो. याचा अर्थ रिॲक्शन झाली यामध्ये, याचा अर्थ आतमध्ये रिॲक्शन झालेली, तो रिॲक्शन आतमध्ये झालेली. ओके, मग आता आपण तेच बघण्याचा प्रयत्न करत आहोत. काय बरं का बघा, तो आयर्न नेट गेट्स कोटेड विथ द रेडिश ब्राऊन कलर. जेव्हा आपण त्याला कॉपर सल्फेटमध्ये टाकत आहोत, तो कॉपर सल्फेटमध्ये टाकल्यानंतर असा विषय होतो. पुढे जाऊ, इकडे आजूबाजूला काय, इकडे कॉपरची वायर आहे आणि फेरस सल्फेटमध्ये मी त्याला टाकत आहे. आता हा फेरस सल्फेट आणि कॉपर सल्फेट काय, तर फेरस सल्फेट आणि कॉपर सल्फेट हे साल्ट आहेत. हे काय साल्ट आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की मेटल जेव्हा साल्टसोबत एकत्र करतात तर रिॲक्शन दिसायला भेटते, असं मला दिसायला भेटते. पण इकडच्या बाजूला बघायला गेलं ना, कुठे कॉपरचं, द ब्ल्यू कलर ऑफ द कॉपर सोल्युशन हॅज फॅडेड. आता बघू आपण इकडे काय घडतं बरं का. हा ये बघा, सो नो देर इज अ चेंज इन द कॉपर वायर. सांगायचं तात्पर्य काय होतं की इकडे आयर्नचा नेल आहे, ओके, इकडे कॉपरची वायर आहे, यांना मी ॲड केलं आहे, तो आयर्नच्या नेलला ॲड केले कॉपर सल्फेटमध्ये आणि कॉपरची वायर मी ॲड केली फेरस सल्फेटमध्ये. अशा पद्धतीने मी एकमेकांच्या अपोजिट याच्यामध्ये हे केलं आहे. तर मला इथं दिसायला भेटलं यार लाल कलर होऊन गेला, म्हणजे इथं मला रिॲक्शन दिसायला भेटली. पण इथं मला रिॲक्शन दिसायला भेटत नाही, कारण की त्यांनी मेन्शन काय केलं, नो देर इज अ नो चेंज इन द कॉपर वायर. तर कॉपर वायरमध्ये बदलाव आपल्याला दिसायला भेटत नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे की कॉपर जो काही आहे तो साल्टसोबत रिॲक्शन करताना दिसायला भेटत नाही. आता इथून एवढं सगळं तुम्ही शिकलात, एवढं आपण सगळी बात बघितली, त्याच्यावरून कन्क्लुजन काय निघतंय, कन्क्लुजन असं निघतंय की कधी कधी मेटल जे काय आहे, काही मेटल साल्टसोबत रिॲक्शन होतात, काही मेटल जे आहेत ते वॉटरसोबत होतात, काही याच्यासोबत होतात. अशा पद्धतीने आपल्याला हे घटना दिसायला भेटत असते. मग आता यार रिॲक्टिव्हिटी नेमकी कशी सांगावी ते बघूया. रिॲक्टिव्हिटीचा जो काही आपण ग्राफ तयार करतो ना, मग तो तयार कसा करावा, कारण की असं घडतच नाही आहे. एखादा जो आहे ना तो पाण्यासोबत होतोय रिॲक्शन आणि कधी कधी होत पण नाही. एखाद्या ॲसिडसोबत रिॲक्शन करतोय आणि कधी कधी ॲसिडसोबत रिॲक्शन करत नाही. मग जी रिॲक्टिव्हिटी ठरली जाते ती कशी ठरली जाईल याच्याबद्दल बघायचं आहे. ठीक आहे, तो आता आपण काय बघणार आहे, जेव्हा फेरस आयर्न जो की होता तो कॉपर सल्फेट मिसॉट साल्टसोबत रिॲक्शन करतोय तर आपल्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दिसायला भेटत आहे. तो सांगायचं तात्पर्य काय, मेटल प्लस साल्ट करून आपल्याला काय दिसायला भेटत असते, आपल्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दिसायला भेटत असते. आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय असते बरं का, लक्षात आहे सगळ्यांनी. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काही नाही, सिंपल आहे. काय होतं बरं का, आपल्याला दिसायला भेटतं की डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये हा जो काही इथे असणारा साल्टचा जो काही मेटल आहे तो सरळ तुम्हाला निघताना दिसायला भेटते. ठीक आहे, तुम्ही बघणार आता इथे जर का काही राहील असताना अशा पद्धतीने आपण करून टाकत असतो. ते समजा Fe समथिंग प्लस समथिंग SO4 असं जर राहिलं असतं ना, ते आपण काय करतो, अशा पद्धतीने डिस्प्लेसमेंट रिॲक्शन करतो. तुम्हाला आठवत असेल राईट का. तर जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन शिकू तेव्हा डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय असेल ते कळूनच जाणार आहे. पण आता सांगायचं तात्पर्य काय होतं की लोखंड जेव्हा साल्टसोबत रिॲक्शन करत आहे तर जो काही सल्फेट आहे, हा सल्फेट जो काही आहे तो फेरससोबत रिॲक्शन करतोय आणि कॉपर वेगळा निघताना दिसायला भेटत असतो. तो मेटल जो काही आहे तो दुसरा मेटल साईडला निघून जातो आणि उलटं होऊन जाते. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट बघा, हा इथं जो काही आहे हा मेटल वेगळा होता,
परंतु आता हा मेटल सल्फेटसोबत रिॲक्शन करून टाकेल आणि कॉपर मेटल वेगळा होऊन जाईल. याला म्हणतात डिस्प्लेसमेंट, एकमेकांची जागा घेऊन गेलं. तर जेव्हा मेटल साल्टसोबत रिॲक्शन करत आहे तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दिसायला भेटत असते. हे फेरससोबत झालं, पण कॉपरसोबत पण असं होतं का? तर कॉपरसोबत पण असं होतं का? तुम्हाला काय दिसायला भेटेल? जो झालं ही फेरसबद्दल बात. तर फेरसबद्दल बात झाली. कॉपर जो काही आहे आपल्याला कॉपर करत बदलताना दिसायला भेटत नाही, म्हणजे कॉपरची रिॲक्शन होतच नाही. तो सांगायचं तात्पर्य काय होतं? मेटल ए प्लस साल्ट सोल्युशन ऑफ द बी. तर त्याच्यावरून काय भेटेल? साल्ट सोल्युशन ऑफ द ए अँड मेटल बी. सांगायचं तात्पर्य काय आहे की मेटल जेव्हा साल्टसोबत रिॲक्शन करेल तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दिसायला भेटत असते. काय बरं का? हा मेटल जो काही आहे त्या वेगळ्या कंपाऊंडला जोडून त्याचं वेगळं साल्ट तयार करून टाकेल आणि आपल्याला काय दिसायला भेटेल? एक दुसरा मेटल तयार होताना दिसायला भेटेल. जो फ्री मेटल होता तो फ्री मेटल रिॲक्शनमध्ये काय होता? तो कंबाईन लिहून साल्ट तयार करतो आणि इकडे आपल्याला नवीन एक दुसरा मेटल दिसायला भेटत असतो. वेन द मेटल इज रिॲक्ट विथ द साल्ट, जेव्हा मेटल साल्टसोबत रिॲक्शन करतो तर त्याच्यापासून जी काही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होऊन दुसरा मेटल तयार होऊन जातो आणि जो मेटल फ्री होता त्याचा साल्ट आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतं. तो फ्री मेटलचं साल्ट तयार होतं, फ्री मेटलचं साल्ट तयार होत असतं आणि आपला जो की साल्टवाला जो की मेटल होता तो सेपरेट होताना दिसायला भेटतो. याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, आता आपण कन्क्लुजन काढूया पुढे जाऊन. मेटॅलिक आयन मोर रिॲक्टिव्ह दॅन द मेटॅलिक कॉपर. ओके, तो बघू आता अशा पद्धतीने. आता हे सगळं जो की मी याच्या पहिले जे काही शिकवलं होतं त्याचं जर का तुम्हाला सारांश बघायचा असेल तो सारांश इथं दिसायला भेटेल. हा सारांश आहे. हा सारांश तुम्हाला परीक्षेला विचारतील. लक्षात घ्या. आता काय, आता बनतोय रिॲक्टिव्हिटीचा टेबल. आता रिॲक्टिव्हिटीचा हा टेबल आपल्याला दिसायला भेटतो गड्या. ओके, रिॲक्टिव्हिटीचा हा टेबल आपल्याला दिसायला भेटत असतो. याच्यात काय काय घडतंय बरं का रे? तो वरती आहे सोडियम पोटॅशियम. आपल्याला माहिती आहे ना, आपण अगोदर जेवढ्या सगळ्या मेटलच्या रिॲक्शन तुम्ही ऑब्झर्व केलात तर तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्वमध्ये येत होती की पोटॅशियम आणि सोडियम जे आहेत ना, सोडियम पोटॅशियम खूप जबरदस्त आपल्याला रिॲक्टिव्ह दिसायला भेटत असतात. तो सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण असतो असं जर का तुम्हाला विचारलं तर तुमचा ऑप्शन असायला पाहिजे पोटॅशियम, त्यानंतर सोडियम, नंतर लिथियम. तो राईट का? सोडियम झाला, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, फेरस, नंतर टीन, सब सोना, नंतर लीड, नंतर हायड्रोजन, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड. अशा पद्धतीने हे काय दिसायला भेटतं आपल्याला? ही रिॲक्टिव्हिटी झाली. तर तुम्हाला रिॲक्टिव्हिटीबद्दल जर का विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ओके, नंतर पुढे काय? पुढे जर बघायला गेला तर इकडे तर आता बघा वरचे जे काही कॅल्शियमपर्यंत जेवढे काही हे आहेत ना मेटल, कॅल्शियमपर्यंत जेवढे काही मेटल्स आहेत आपले त्याचं जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय दिसायला भेटत असतं की त्यांची रिॲक्टिव्हिटी फक्त आपल्याला कशासोबत दिसायला भेटत असते? पाण्यासोबत. बघा आपण बघितलं होतं ना कॅल्शियमला पाण्यासोबत रिॲक्शन होताना की कॅल्शियमचा हायड्रॉक्साईड तयार होतो आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडत असतो. तर पोटॅशियम, सोडियम, पोटॅशियम, लिथियम आणि कॅल्शियम हे एवढेच जे काही आहेत ते पाण्यासोबत रिॲक्शन करू शकतात. खालचे सगळे मेटल जे काही आहेत ते पाण्यासोबत रिॲक्ट करत नाही. लक्षात आली का बात? तो मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयन, टीन, लीड, हायड्रोजन, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, गोल्ड कोणीही पाण्यासोबत रिॲक्शन करणार नाही. पाण्यासोबत कोण रिॲक्शन करणार? फक्त पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि हे वाले. ओके, नंतर आपण आता ऑब्झर्व करायला गेलो काय बरं का, इतर टॉपपासून तर लीडपर्यंत एवढी बात. टॉपपासून तर लीडपर्यंत हे जेवढे काही मेटल तुम्हाला दिसायला भेटत असतात हे यांची रिॲक्टिव्हिटी आपल्याला हे रिॲक्शन करतात. हे रिॲक्शन कोणासोबत करतात बरं का? म्हणजे तुम्ही जो सगळा अभ्यास केला त्याला एका टेबलमध्ये मांडून बघत आहात आता की कोणकोणते मेटल कोणाकोणासोबत काय करतात, रिॲक्शन करतात, काय बनतं ते व्यवस्थित लिहून प्रयत्न करा आणि रिव्हिजन ठेवा, तर जाऊन ते लक्षात राहील. मग आता काय बोललो बरं का मी? पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयन हे जे काही आहेत ना लीडपर्यंत हे सगळे आपल्याला कशासोबत? ॲसिडसोबत रिॲक्शन करताना दिसायला भेटत असतात. आणि खालचे जे काही आहेत ना, हायड्रोजन झाला, कॉपर झाला, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड जे काही झालं हे जे काही आहेत हे कशासोबत? ॲसिडसोबत रिॲक्शन करत नाहीत. ॲसिड